जवळपास 3 ते 4 आठवड्याच्या नंतर मी तुमच्या भेटीला आलोय. काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकलो नाही, परंतु या कालावधीत सुद्धा तुमच्या माध्यमातून ज्या तुमच्या कमेंट्स माझ्या चॅनलवर मी पाहत होतो, त्या माध्यमातून तुम्ही मला भेटतच होता आणि पुढील व्हिडिओसाठी तुमच्या या कमेंट्स मला निश्चित स्वरूपात प्रेरणादायीच ठरतील. आज पुन्हा एकदा नवीन पाठ घेऊन आलेलो आहे. सध्याला कोरोनाचा कालावधी सुरू आहे आणि या कालावधीमध्ये आपण सर्वजण आपल्या एका अर्थानं संस्कृतीकडे वळत चाललो आहे आणि आपल्या भारताच्या वैभवशाली इतिहासाकडेच आम्हाला एक पाहण्यास भाग पाडणारा हा पाठ आहे. आमचा प्राचीन भारताचा वैभवशाली असा इतिहास होता, परंतु काही कालांतरानं आम्ही हा इतिहास या काळाच्या ओघात कुठेतरी गडप झालेला दिसतोय. परंतु या सर्व ज्ञानाची कुंचिका म्हणजे चावी ही आपली संस्कृत भाषाच आहे. त्यामुळं आज आपण इयत्ता 10वी आमोद या पाठ्यपुस्तकातील आपण 5वा पाठ बघणार आहोत. स एव परमाणु. विद्यार्थी मित्रांनो, परमाणु हा शब्द ऐकला की आपल्याला नेमकं लक्षात येतं अणु बॉम्ब. एवढा सूक्ष्म हा अणु असतो आणि हा एवढा सूक्ष्म अणु अनेक अणु असे एकत्र आले तर ते फार मोठा विध्वंस सुद्धा घडवू शकतात. मग नेमका हा अणु कसा असतो, दिसतो का तो, या संबंधीच आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत. या पाठात 2 पात्र आहेत, अर्णव आणि त्याचे बाबा. अर्णव हा आधुनिक कालाचा प्रतिनिधी म्हणजे तुम्ही आहात आणि त्याचे बाबा इतिहासाचे प्रतिनिधी आहेत आणि या दोघांच्या विचारांच्या आदान प्रदानामधनं आपला वैभवशाली इतिहास उलगडण्याचा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने प्रयत्न केलेला आहे. वळूयात आजच्या पाठाकडे. पंचमहा पाठ. स एव परमाणु. स एव तोच परमाणु आहे. का? मग तोच आहे तर कोण आहे, याची उत्तर आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं हे जग आहे, हे जग एकंदरीत एक विस्मयकारक प्रकारात मोडतं. याची उत्पत्ती कशी झाली असेल, सर्वप्रथम कशाची निर्मिती झाली असेल, असे अनेक प्रश्न आपल्या मानवाच्या मनामध्ये असतात आणि याचाच उलगडा करण्याचा प्रयत्न आपले वैज्ञानिक करत असतात. आपण सध्याला माहिती आहे आपल्याला, आपण 1-2 वर्षांपूर्वी बोसॉन म्हणजे गॉड पार्टिकल अशा स्वरूपाची एक गोष्ट आपण ऐकली असेल की देवकण आणि मोठा एक कोलायडर तयार केला वैज्ञानिकांनी आणि तो कुठेतरी थडकवला आणि त्याच्या माध्यमातून विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचं रहस्य थोडंफार उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात आपल्याला या पाठात सुद्धा माहिती मिळू शकेल. वळूयात आजच्या पाठाच्या प्रस्तावनेकडे. विश्वस्य उत्पत्ती विषये नैके सिद्धांताः प्रतिपादिताः. विश्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत प्रतिपादित केले गेलेले आहेत. नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतांगतः. मी तुम्हाला मगाच्याच माझ्या त्याच्या विधानामध्ये सांगितलं की आपल्या प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास होता. आपल्या भारतीय जे ऋषी होते ते ऋषी वैज्ञानिक होते आणि ते वैज्ञानिक सत्य कुठेतरी उलगडून काढण्याचा प्रयत्न आपल्या समाधी अवस्थेत करत असत. त्यांनी अनेक असे सिद्धांत प्रतिपादित केलेले आहेत. मग त्या अनेक शास्त्रज्ञांची आपल्याला नावं सुद्धा घेता येतील. आर्यभट्ट असतील, कणाद असतील, ज्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. ही नावं मी केवळ वानगी दाखल म्हटली, याच्या शिवाय सुद्धा अनेक आमच्या इतिहासात ही नावं गडप झालेली ती आम्हाला माहिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच ते सांगतायत नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतांगतः. अनेक प्राचीन सिद्धांत कशाच्या विषयीचे, सृष्टीउत्पत्ती विषयीचे प्राचीन सिद्धांत कालवशतांगतः काळाच्या ओघामध्ये कुठेतरी गडप झालेले आहेत. किंतु नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः. आणि काही जे नवीन निर्माण झालेले आहेत ते वैज्ञानिकांनी स्वीकारले सुद्धा आहेत. आजच्या क्षणापर्यंत सुद्धा या सृष्टीउत्पत्ती विषयी विशेष चिंतन, विशेष संशोधन अनेक शास्त्रज्ञांच्या माध्यमातून प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. ॲटम इति शब्दाः सर्वेषां सुपरिचिताः एव. ॲटम अणु हा सगळ्यांचा सुपरिचित असा शब्द आहे.
सगळ्यांनी परमाणू नावाचा नुकताच वर्षभरापूर्वी निघालेला चित्रपट बघितला असेल. तो आपल्या अणुचाचण्यांच्या विषयीचा होता, परंतु त्या शब्दातनं आपल्याला त्या याच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी मिळते. हा सगळ्यांचा सुपरिचित शब्द आहे, परंतु हा नेमका काय आहे? आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूल कारणं द्रव्यस्य. आधुनिक शास्त्रज्ञांनी, आधुनिक विज्ञानाने हे निश्चित केलेलं आहे की ॲटम हेच द्रव्याचं मूळ कारण आहे. एलिमेंट, मूलद्रव्याचं मूळ हे कारण आहे. काय आहे तर ॲटम, अणु. स एव एलिमेंट इति मन्यते. प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मितेः मूल कारणं कथितम्. परमाणु निर्मितेः मूल कारणं कथितम्. किंतु प्राचीन शास्त्रे, आमच्या प्राचीन शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की परमाणु हाच निर्मितीचं मूळ कारण आहे. कुठलीही गोष्ट जर निर्मित व्हायची असेल तर त्याच्यामध्ये परमाणु एकत्रित, अनेक परमाणु एकत्रित येऊन त्याची निर्मिती होत असते. मूल कारणं कथितम्. परमाणोः वैशिष्ट्यानि महर्षिणा कणादेन वैशेषिक दर्शने कथितानि. परमाणोः वैशिष्ट्यानि, या परमाणूची वैशिष्ट्य काय आहे? ही वैशिष्ट्य महर्षी कणादांनी कुठे सांगितलेली आहे? त्यांच्या वैशेषिक दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. आपल्या भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये 6 दर्शनांना मान्यता दिली आहे. दर्शन म्हणजे काय तर सृष्टीकडे बघण्याची पद्धती. दृश्यते अनेन इति दर्शनम. आणि याही काही दर्शन आहेत, याच्यात काही आस्तिक दर्शन आहेत, काही नास्तिक दर्शन आहेत. त्यापैकी आस्तिक दर्शनांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं दर्शन जे आहे ते वैशेषिक नावाचं दर्शन आहे. एक श्लोक त्या संदर्भात त्याच्या कर्त्यांच्या विषयी प्रसिद्ध आहे. गौतमस्य कणादस्य कपिलस्य पतंजलेः व्यासस्य जैमिनीचैव दर्शनानि षडेवहि. गौतमाचं न्यायदर्शन, कणादाचं वैशेषिक दर्शन, कपिलाचं सांख्य दर्शन, पतंजलीचं योग दर्शन, जैमिनीचं मीमांसा दर्शन आणि व्यासांनी रचलेलं वेदांत दर्शन, असे 6 आस्तिक दर्शन आहेत. या 6 आस्तिक दर्शनांपैकी दुसऱ्या क्रमांकाच्या दर्शनाची रचना ज्यांनी केली ते म्हणजे कणाद महर्षी. महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानि. या वैशेषिक दर्शनामध्ये या परमाणूची वैशिष्ट्य सांगितली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, जो परमाणू आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही त्या परमाणू विषयीचे चिंतन, त्याची वैशिष्ट्य कणाद महर्षींनी इसवी सन पूर्व शतकामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. विचार करा आपला किती प्राचीन वैभवशाली इतिहास होता ते. अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यं. या विषयी अधिक संशोधन शक्य आहे. काळ बदलत जातो, व्याख्या बदलत जातात, मूलभूत गोष्टी त्याच असतात. त्याच्यामुळं त्याविषयीचं चिंतन या पाठामधून आपल्याला केलेलं दिसणार आहे. अपरपार्श्वे कतिचन प्रश्नाः दृश्यन्ते. किम यूयं बिग बँग सिद्धांत विषय जानीथ? मी आत्ताच तुम्हाला जसं सांगितलं की मोठा कोलायडर तयार केला गेला, त्याच्यानं गॉड पार्टिकल शोधण्याचा प्रयत्न केला गेला. तर ती जी तो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला काय म्हणतात? बिग बँग थिअरी. ज्याच्यामध्ये भारताच्या अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्याविषयी माहिती असेलच, नसल्यास आपण याविषयी पाठ्यपुस्तकाच्या शिवाय आपण अवांतर वाचन या संदर्भात करायला हवं. ॲटम विषय किम किम पठितम. अणु या विषयी तुम्ही काय काय वाचलं आहे? निश्चित स्वरूपात तुम्हाला तो दिसतोय किंवा तो व्यावर्तक, स्वयंव्यावर्तक आहे, अशा अनेक सिद्धांत, अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या असेल त्या संदर्भामध्ये. तर या पाठामध्ये आपण या विषयीचे चिंतन करणार आहोत. या पाठामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 पात्र आहेत. एक अर्णव आणि एक त्याचे वडील पिता जे प्राध्यापक आहेत ते. अशा दोघांचा हा संवाद आहे आणि या संवादातनं या वैशेषिक दर्शनाचं आणि या परमाणूची वैशिष्ट्य उलगडण्याचा प्रयत्न पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या भागाकडे. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. अर्णवः एकः बालकः अस्ति. सः किं करोति? सः किं गृहीत्वा प्रविशति? जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. जपाकुसुमं नाम जास्वंदीचं फूल. जपाकुसुमं गृहीत्वा, जपापुष्पं जपाकुसुमं गृहीत्वा
प्रविशती. तो जास्वंदाचं फूल घेऊन तो घरात प्रवेश करतो. तस्य पिता वैज्ञानिकः. त्याचे वडील काय आहेत? कोण आहेत? वैज्ञानिक आहे. विज्ञानस्य प्राध्यापकः. विज्ञानस्य प्राध्यापकः. विज्ञानाचे ते शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. सह पुस्तक पठने मग्नः. ते शिक्षक आहेत, त्यांना विद्यार्थ्यांना सांगायचं आहे म्हणून ते पुस्तक पठनामध्ये ते मग्न आहेत. मग्न, रत, व्यस्त यांना सप्तमीची अपेक्षा असते. ज्याच्यात मग्न त्याची सप्तमी. पुस्तक पठने मग्नः. कः पुस्तक पठने मग्नः? अर्णवस्य पिता पुस्तक पठने मग्नः. तस्य पार्श्वे, एकस्मिन् पार्श्वे, एका बाजूला, उत्पीठिकायाम. उत्पीठिकायाम नाम एक टेबल आहे. त्या टेबलवर किम अस्ति? उत्पीठिकायाम सूक्ष्मेक्षिका वर्तते. पुस्तके पश्यतु. सूक्ष्मेक्षिका भवन्तः अपि दृष्टवन्तः खलु भवतां प्रयोगशालायां वैज्ञानिक उपकरणानि सन्ति. तेषु एक महत्त्वपूर्णम् उपकरणं नाम सूक्ष्मेक्षिका. सूक्ष्मेक्षिका, सूक्ष्मदर्शिका. एका बाजूला एका टेबलवर सूक्ष्मेक्षिका म्हणजे सूक्ष्मदर्शक, म्हणजेच ज्याच्यातनं आपल्याला बघता येतं, बारीक गोष्टी आपल्याला सूक्ष्मतेने बघता येतात, ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे. सूक्ष्मेक्षिका, सूक्ष्मदर्शक त्या ठिकाणी आहे. अर्णवः पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया. वडिलांना उद्देशून म्हणतात हे पितः, म्हणजे संबोधनाचं रूप आहे. अस्माकं उद्यानात, आपल्या उद्यानातून. अस्माकं उद्यानात, उद्यानात झाली पंचमी. उद्यानात जपाकुसुमं आनीतं मया. जपापुष्पं मया आनीतं. इथे प्रयोगाचं वाक्य होऊ शकतं. मया जपाकुसुमं आनीतं. मया किम आनीतं? जपाकुसुमं. अहं जपाकुसुमं आनीतवान. वाच्य परिवर्तन केलं आपण या ठिकाणी. कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः. कियन्तः सूक्ष्मः परागकणः. याचे परागकण किती सूक्ष्म आहेत. परागकणाः. पिता वदति सूक्ष्मेक्षिकया पश्य. आणि तो तसंच त्याच्याकडे बघायला लागला उघड्या डोळ्यांनी, तरी त्याच्यात त्याला त्याचे परागकण त्याचे दिसतात. आणि तो म्हणतो किती सूक्ष्म याचे परागकण आहेत. पिता म्हणतात, वडील म्हणतात सूक्ष्मेक्षिकया पश्य. सूक्ष्मेक्षिकेने पहा. तेषां कणानां रचना अपि द्रष्टुं शक्नोषि. जर तू त्या सूक्ष्मदर्शिकेतनं पाहिलंस तर तुला त्याच्या कणांची रचना सुद्धा तुला लक्षात येईल. प्रत्येक कणामध्ये किती सूक्ष्म अजून कण आहेत हे तुला तिथनं लक्षात येईल. द्रष्टुम शक्नोषि. द्रष्टुम काय झालं? तुमंता स्वरूप झालं. अर्णवः तथा करोति. अर्णव सुद्धा आज्ञाधारक आहे वडिलांचा. तो काय करतो? अर्णवः तथा करोति. अर्णव त्या पद्धतीने तो करतोय. पिता किम दृष्टं त्वया? किम दृष्टं त्वया? त्वया किम दृष्टं? त्वं किम दृष्टवान. प्रयोग बदलू शकतो आपण या ठिकाणी. त्वया किम दृष्टं? तू काय पाहिलेस? अर्णव म्हणतो पितः अद्भुतं तत्. वडील म्हणतात बाबा आश्चर्यकारकच आहे सगळं. सूक्ष्म कणेषु तस्य अंगानि दृश्यन्ते. सूक्ष्म कणेषु, त्या छोट्या छोट्या सूक्ष्म कणांमध्ये काय होत आहे? तस्य अंगानि दृश्यन्ते. त्याची बारीक बारीक अजून त्यांचे अवयव त्याला दिसतायत. दृश्यन्ते. पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि. आता इथे दोनच पात्र आहेत, पिता आणि अर्णव. त्याच्यामुळं आपल्याला इथे मध्यम पुरुषाची रूपं आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी क्रियापदामध्ये लकारात आपल्याला दिसत आहेत. हे अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि. ही अंग, पुष्पाची अंग, फुलांची अंग तू सूक्ष्मेक्षिकेने म्हणजे सूक्ष्मदर्शिकेने तू पाहू शकतोयस. परंतु एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितम्. परंतु एतत् विश्वं, हे विश्व परमाणूंनी तयार झालेलं आहे. हे विश्व कसं आहे? परमाणूंनी तयार झालेलं आहे. छोटे परमाणू एकत्र आले आणि त्यांच्यापासून हे विश्वाची निर्मिती झाली. परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. परमाणवः तु सूक्ष्मेक्षिकया, परमाणू तर सूक्ष्मेक्षिकेने सुद्धा पाहिल्या जाऊ शकत नाही.
सूक्ष्मदर्शिकेने सुद्धा पाहिल्या जाऊ शकत नाही. सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. त्या सूक्ष्मेक्षिकेने सुद्धा पाहिल्या जाऊ शकत नाहीत. म्हणजे या भागापर्यंत आपल्याला यातनं काय दिसत आहे की हे परमाणू सूक्ष्मदर्शिकेतनं सुद्धा बघितल्या जाऊ शकत नाही. मग अशा संदर्भात नेमके हे परमाणू काय आहेत, आपण याचा विचार करू पुढल्या भागामध्ये. ठीक आहे. तोवर धन्यवाद सर्वांना.